नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरगुती चविष्ट आणि झणझणीत मिक्स भाजी। भाजीसाठी लागणारे साहित्य: अर्धी वाटी ओले हरभऱ्याचे सोले, अर्धी वाटी तुरीचे सोले, अर्धी वाटी ओला मटार, अर्धी वाटी वरण्याच्या शेंगा, तसेच चिरून घेतलेली ताजी कांद्याची पात आणि ताजी मेथीची भाजी। चला तर मग आपण गॅस चालू करून त्यावरती पातेले ठेवूयात। पातेल्यामध्ये पाणी टाकून घेऊयात। पाणी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी ओला मटार, तसेच अर्धा वाटी वरण्याच्या शेंगा, अर्धा वाटी तुरीचे सोले आणि अर्धा वाटी हरभऱ्याचे सोले घालून घेऊयात। नंतर त्यामध्ये घालूयात ओली चिंच। जर तुम्हाला जास्ती आंबट आवडत असेल तर थोडी जास्त चिंच घालू शकता। हे सर्व मिश्रण एकत्र उकळून घ्यायचं आहे। सुरुवातीला कढई ठेवून यामध्ये तेल घालून घेत आहोत। हे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरे टाकूयात। जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आलं आणि लसूण पेस्ट घालून घेऊयात। मग त्यानंतर कढीपत्ता घालूयात। फोडणीचा हा वास आला की भाजी अर्धी तयारच झाली समजा। त्यानंतर आपल्याला यामध्ये ताजी बारीक चिरलेली कांद्याची पात घालून ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे। कांद्याची पात घातल्यामुळे भाजीला सुद्धा छान चव आणि वास येतो। कांद्याची पात खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि कांद्याची पात भूक वाढवते। यामध्ये आपल्याला ताजी बारीक चिरलेली मेथीची भाजी घालून परतून घ्यायचं आहे। मेथी थोडी कडू असली तरी आरोग्यासाठी खूप गुणकारी असते आणि मधुमेह असणाऱ्यांसाठी मेथी रामबाण उपाय आहे। रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला मदत करते। तसेच मेथीची भाजी त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे। त्वचा स्वच्छ आणि केस मजबूत राहण्यासाठी मदत करते। लहान मुलांसाठी पण ही मेथी खूप महत्त्वाची आहे, कारण त्यांना या मेथीमधून खूप पोषण तत्वेही मिळतात। म्हणून आपण या मिक्स भाजीमध्ये या मेथीचा वापर जास्त प्रमाणात केला आहे। तुम्हाला जास्त आवडत नसेल तर कमी प्रमाणात पण वापरू शकता। तसेच यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट घालूयात। लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी किंवा जास्त। तसेच 1 चमचा हळद घालूयात आणि चवीनुसार मीठ। एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला। मसाला हा तुमच्या आवडीनुसार घालू शकता, नाही घातला तरी पण चालेल। मग या सर्व मसाल्यांना व्यवस्थित 2 ते 3 मिनिटे लो फ्लेमवरती छान असे परतून घेऊयात, कारण हा मसाला पूर्णपणे एकत्र मिक्स झाला पाहिजे। हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण उकळलेल्या चिंचेचं पाणी करून घेतलंय, ते पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये चिंच टाकल्यास याची चव खूप मस्त लागते। जर तुम्हाला चिंच आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल। चिंचेचे पाणी जर टाकलं असाल तर त्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। इथे आपलं चिंचेचं पाणी शिजवून झालेलं आहे। त्यामध्ये उकडलेले तुरीचे सोले, वरण्याच्या शेंगा, हरभऱ्याचे सोले आणि ताजे मटार पाण्यासकट टाकायचे आहे आणि याला उकळी येईपर्यंत शिजवायचे आहे। चला तर मग इथे आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। यामध्ये पाणी टाकून मिक्स केलेलं 1 वाटी बेसन पीठ आहे, ते आपण यामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात। जर तुम्हाला आणखीन घट्ट हवे असेल तर यामध्ये बेसन पीठ टाकू शकता, किंवा पातळ हवे असेल तर कमी बेसन पीठ टाकू शकता। बेसन पीठ टाकून झाल्यानंतर याला मस्त असं एकत्र करून घ्यायचं आहे। मिक्स भाजी म्हणजे अनेक भाज्यांचं एकत्रित पोषण खजिना। तसेच मेथी, कांद्याची पात, तुरीचे सोले, वरण्याच्या शेंगा, हरभऱ्याचे सोले, ताजे मटार अशा भाज्यांमुळे शरीराला सगळी आवश्यक जीवनसत्वे मिळतात। तसेच लहान मुलं तर ही भाजी खूप आवडीने खातात। या भाजीमध्ये गाजर, शेंगदाणे पण ॲड करू शकता।
बेसन आपलं मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये 1 वाटी ताजी कोथिंबीर घालून एकजीव करून घेऊयात. कोथिंबीर ही शेवटीच घालायची, कारण कोथिंबीरला खूप छान सुगंध असतो. तो शेवटी घातली की भाजीला खूप छान टेस्ट येते. आता या भाजीला 4 ते 5 मिनिटे लो फ्लेमवरती मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. अशी सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूयात आपली खमंग मिक्स भाजी खाण्यासाठी तयार. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून धन्यवाद.